आता थोडा वेळ स्वस्थ बसूया, म्हणजे जे काय ऐकलं त्याचं काय प्रॅक्टिकल करायचं आपण प्रयत्न करूया. जेव्हा ध्यानाला बसू तेव्हा असं प्रार्थना आपण करूया की मला मला या संसारात आनंदाने राहायचं आहे. माझी जी प्राप्त कर्तव्य आहेत, माझ्या पत्नीबद्दलची, मुलांबद्दलची सगळी चांगली करायची आहेत. पण देवा, मला तू या कशातही गुंतवू नको. ह्या सगळ्यांचं पारडं तुझ्याशी माझं जे नातं आहे त्याच्यापेक्षा कधीही भारी होऊ देऊ नको देवा. मला सदैव जाणीव राहो की मी तुझा आहे आणि तुझा म्हणून मला प्रपंचात राहू दे. आणि असं जे काही मला आसक्तीच्या किंवा म्हणजे दोन्ही आहे की जे मला नको नको वाटतं आहे ते आणि जे मला हवं हवं वाटतं आहे ते, ह्या दोन्हीपासून देवा तू मला अलगद सोडवून टाक, असं प्रार्थना आपण देवाला करूया. आणि शांतपणे आपण ध्यानाला बसूया. आपल्या शरीराला प्रथम सूचना देऊ. ज्यांनी कोणी चष्मा लावला असेल तर अलगद काढून ठेवा. हरी हरी हरी. सलोकता, समीपता, सरूपता या पायऱ्या ओलांडत आपल्याला सगळ्यांना सायुज्यतेकडे प्रवास करायचा आहे. अशीच आपण करू विरक्ती, निरभिलाष करू जीवन भक्ती, ओलांडून मग जाऊ अंती कैवल्याचे माप. आपल्याला पण त्या कैवल्याचं माप ओलांडून जायचं आहे. त्याच्यासाठी साधना ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. रोज व्यक्तिगत करतो आणि रविवारी आपण एकत्र करत असतो. तर आपलं शरीर हे साधनेला अनुकूल करून घेतलं पाहिजे. म्हणजे थोडा वेळ तरी अगदी ते स्थिर अचंचल असं राहिलं पाहिजे. आपले दोन्ही पाय, गुडघे, घोटे, पावलं, मांड्या हे सगळं अगदी स्थिर. आता कुठे जायचं नाही आहे, काही करायचं नाही आहे. त्यांना सूचना दिली तर कळतं. तर दोन्ही पायांना सूचना द्या की थोडा वेळ अगदी अचंचल स्थिर असं आपल्याला बसायचं आहे. नाभी आहे, नाभीच्या खालचे अवयव आहेत. जेवण बराच वेळ झालेला आहे त्यामुळे स्वस्थ आहेत. पचन संस्था पण आता स्वस्थ आहे. तिचं काम थांबत नाही, पण ते शांतपणे, अगदी शांतपणे चालू शकतं. तीच गोष्ट फुफ्फुसांबाबत पण आहे. शांतपणे श्वास आत येतो आहे आणि अगदी शांतपणे श्वास बाहेर सोडला जातो आहे. थोडं लक्ष आपल्या हृदयाकडे द्या. अनंत प्रकारचे ताण हे आपल्या प्रत्यक्ष हृदयावर आणि आपल्या मनावर हे गोळा होत असतात. तर ध्यानाच्या प्रारंभीच या सगळ्या ताणांचं हलकेच विसर्जन करून टाकायचं. बाहू हा संसार देवापायी. तर मी संसार करतो पण आहे तो देवाचा आहे. मी जणू काही एखादा विश्वस्त एखाद्या संस्थेची काळजी घेतो, तसं मी या संसाराची काळजी घेण्यासाठी आहे, काळजी करण्यासाठी नाही आहे. तर ध्यानाच्या वेळी त्या सगळ्या काळज्या, व्यथा आणि आनंदसुद्धा संसारातले हलकेच बाजूला ठेवून द्यायचे. शांतपणे श्वास घेणं आणि सोडणं चाललेलं आहे. दोन्ही खांद्यांकडे थोडं लक्ष द्या. दोन्ही हात पण अगदी स्वस्थ, शांत. मांडीवर द्रोणमुद्रेत किंवा ज्ञानमुद्रेत शांत आहेत. आता लक्ष थोडं पाठीच्या कण्याकडे द्या. तो जिथे जमिनीला टेकलेला आहे तिथून सावकाश आपली चेतना हळूहळू वरती घ्या. मनानेच ही कृती करायची आहे. अगदी सावकाश तिथून चेतना आपण वर घेतो आहोत. आपल्या पाठीच्या कण्यातून मज्जारज्जू गेलेला आहे. मग पाठीचा भाग, मस्तकाचा मागचा भाग, मस्तकाचा पुढचा भाग या ठिकाणी आपली चेतना आणूया.
दोन भुवया जिथे मिळतात तिथे आपल्या शरीरातलं शिवाचं स्थान असतं. तिथे येऊया. आता थोडं श्वासाकडे आपण लक्ष देऊया. आपला चेहरा अगदी शांत स्वस्थ आहे. सर्व जगाचं जणू शुभचिंतन चालू आहे. आता लक्ष थोडं श्वासोच्छ्वासाकडे देऊया. समर्थाने म्हटलेलं आहे, धरिता सो सांडिता हम, ऐसे चाले सोहम सोहम. श्वास घेताना नैसर्गिक ध्वनी आहे स. थोडं थांबायचं आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. क्षणभर भ्रूमध्यामध्ये थांबायचं आहे आणि मग हम असा ध्वनी जणू ऐकत मनाच्या कानांनी हलकेच श्वास सोडून द्यायचा आहे. पुन्हा 6 जणू काही ध्वनी अनुभवत श्वास वरती घ्यायचा. हा आपण मध्यमेतून घेतो, त्याचा विशिष्ट प्रकारे आवाज येतो, ज्याला उज्जायी प्राणायाम असं प्राणायामाच्या भाषेत म्हणतात. तसा हा एक प्रकारचा प्राणायाम आहे. असे 10-12 श्वास प्रारंभी आपण घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मात्र अगदी सहज नैसर्गिक श्वासोच्छ्वास आपला होत राहील. धरिता सोस एकांती मौन धरून बैसे, सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द येते. धरिता सो सांडिता हम, ऐसे चाले सोहम सोहम. तेही सांडून बैसला, तोची मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला याची कारणे. हेही सोहमसुद्धा शांत होतं. एका क्षणाला सोहमही शांत होतं. तेही सांडून बैसला. त्यालाच मौन म्हणायचं. म्हणजे निर्विचार, निस्तरंग, निसंकल्प अशी अवस्था. पहिल्यांदा ही अवस्था क्षण 2 क्षण राहते. आपण जसजसे साक्षीभावाने आपल्या मनोव्यापाराकडे पाहायला लागतो तेव्हा हळूहळू ते व्यापार शांत होत जातात आणि मग गाढ शांती, निर्विचार अवस्थेचा अनुभव येतो. पहिल्यांदा थोडा येतो, मग मोठा काळाचा तुकडा 10 मिनटं, 15 मिनटं अशी ही अवस्था अनुभवण्याची आपल्याला सवय लागते. त्याहीपेक्षा मोठा काळ ही अवस्था अनुभवता येते की जिथे दिक आणि काल यांचं भान नाही आहे. किती वाजले लक्ष नाही आहे, किती काळ गेला लक्ष नाही आहे, कुठे आहोत लक्ष नाही आहे, कळत नाही आहे. अशा अवस्था केव्हा तरी साधकाच्या भाग्याने त्याला यायला लागते आणि स्वतःच्या अंतर्यामी प्रथम त्याला प्रभूचा साक्षात्कार होतो. ज्याचा शोध मी घेत होतो तो मीच आहे. अरे अरे ज्ञान झालासी पावन, तुझे तुझं ज्ञान कळू आले, तुझा तुची देव, तुझा तुची भाव. अशा प्रकारची जाणीव त्याला होते. तो देव मीच आहे. ज्याचा शोध घेत होतो तो देव मीच आहे. आणि मग संपूर्ण शरीरातल्या विविध इंद्रिय चेतनांच्या ज्योती शांत होत जातात. घरभरी वाती शून्य झाल्या. ही जी शून्यावस्था आहे याच्यातून प्रवास करत त्याच्या शेवटी भगवत चेतनेचं व्यक्तिचेतनेत अवतरण होतं आणि मनुष्य त्या चेतनेशी एकरूप होतो आणि तो देवच होऊन मनुष्य स्वरूपात जगात वावरायला लागतो. हीच ती सायुज्य मुक्ती. आपण सर्व या दिशेने निघालेले प्रवासी आहोत. गुरुपरंपरेचं स्मरण करूया आणि स्वामी स्वरूपानंदांनी सांगितलेल्या मार्गाने ध्यानामध्ये खोल खोल डूब घेण्याचा प्रयत्न करूया. ओम नाभी पासोनि ब्रह्मरंध्रात, सोहम ध्वनी असे खेळत, तेथे साक्षेपे देव निचित्त,
रहावे निवांत घडी घडी, घडी घडी करावा विवेक, देहादि प्रपंच मायिक, सत्य नित्य शाश्वत एक, असे निशंक आत्मरूप, आत्मरूपी दृढ विश्वास, आत्माची मी हा निदिध्यास, साक्षित्वे साहो सुखदुःखांस, करावा अभ्यास नित्यनेमे, नित्यनेमे सिद्धस्मरण, करावे भावे सोहम ध्यान, चालता बोलता अनुसंधान, प्रयत्ने करून असो द्यावे चित्त प्रसन्न, भगवंती निष्ठा पूर्ण, तो संकटी सत्वर धावोन, देई संरक्षण निजभक्ता घेऊन जवळी, कृपा कटाक्षे कुरवाळी, जेथीसा तेथे नेओ निघाली, आनंद मिळी स्वरूपाच्या श्रीराम. आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर, तयांसी नमस्कार भक्तिभावे, तयांच्या पासोनी शिवशक्ती बीज, लाधले सहज मत्स्येंद्राते, मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गोनी, गोरक्षे गहिनी धन्य केला, गहिनीनाथे बोध केला निवृत्तीसे, निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा, ज्ञानदेव शिष्य देव चूडामणी, पुढे झाले मुनी गुंडाख्यादी, रामचंद्र महादेव रामचंद्र, प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ, योगसार इसे परंपरा प्राप्त, सद्गुरु गणनाथ देई मज, स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता, सद्गुरु चरण उपासिता.